अंबरनाथमध्ये यशस्वी भवन आणि अभ्यासिकेचं भूमिपूजन नुकतंच करण्यात आलं। नगरसेविका पल्लवी संदीप लकडे आणि नगरसेवक मनीष गुंजाळ यांच्या पाठपुराव्याने हे काम सुरू करण्यात आलंय। अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील हनुमान मंदिराच्या मैदानात ही वास्तू उभारली जाणार आहे। या ठिकाणी एक जुनं पडीक शौचालय होतं, ते पाडून त्या जागी आता ही लोकोपयोगी वास्तू उभारली जाणार आहे। या वास्तूचं भूमिपूजन नुकतंच करण्यात आलं। यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ही वास्तू भविष्यात महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल, फक्त ती आपली समजून नागरिकांनी तिचा वापर करावा असं आवाहन नगराध्यक्ष तेजश्री करंजुले आणि नगरसेविका पल्लवी संदीप लकडे यांनी केलं आहे। हनुमान मंदिर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 23 मध्ये जे नगरसेविका आहेत लकडे मॅडम आणि नगरसेवक आहेत मनीषजी यांच्या पाठपुराव्याने म्हणता येईल आणि विशेष आभार खासदार साहेबांचं की त्यांच्यामुळे ह्या परिसरामध्ये आता एक खूप उत्कृष्ट अशी अभ्यासिका मुलांसाठी आणि एक यशस्विनी भवन जे महिलांसाठी उपयोगाला येणार आहे त्याचं आज आमदार साहेब असतील, आम्ही सगळे नगरसेवक असतील, माझ्या हस्ते इथे भूमिपूजन झालेलं आहे। आणि प्रत्येक प्रभागामध्ये असं काम होणं अपेक्षित आहे जे लोकोपयोगी असेल आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल। आता ह्याच भूमिपूजनाच्या दरम्यानमध्ये आम्ही ह्याच सूचना दिलेल्या आहेत, आमदार साहेब असतील, आम्ही असू, की लवकरात लवकर ह्याचं काम पूर्ण व्हावं आणि एक दर्जेदार काम ते असावं। आणि नागरिकांनासुद्धा आम्ही हेच आवाहन केलं आहे की ज्या वास्तू आपण नगरपालिकेच्या मार्फत बनवतो आहे त्याची तुम्हीसुद्धा स्वतःच्या वास्तूसारखी काळजी घ्या आणि त्याचा उपयोग घ्या। आज इथे यशस्विनी भवन आणि अभ्यासिका या कामाचा शुभारंभ झालेला आहे। आज भूमिपूजन झालेलं आहे। तर ह्या मागची गोष्ट अशी आहे की हे इकडे जी बिल्डिंग होती, टॉयलेट होते, ते एकदम पडीक अवस्थेत होते। गेली 10-12 वर्ष ते पडीकच अवस्थेत होते। 2 वर्षापूर्वी माजी मुख्याधिकारी साहेब रसाळ साहेब हे आमच्या इथे आलेले गणपतीला, तर त्यांनी असं नोंदवलं की ही वास्तू अशी पडीक का आहे। तर आपल्या खासदार साहेबांच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या धडाडी नेतृत्वाखाली एवढी अंबरनाथमध्ये विकास कामं एवढी चालू आहेत, तर ही वास्तू ही अशी पडीक का। तर त्या अनुषंगाने ह्या गोष्टीची सुरुवात झाली आणि त्यानंतर रसाळ साहेब, आपले आमदार बालाजी किनीकर साहेब असतील तर आणि भावळ साहेब यांनी पाठपुरावा केला खासदार साहेबांकडे आणि खासदार साहेबांच्या नेहमीसारखं की विकास कामात कधीच ते आडवे येत नाहीत, तर त्यांनी ह्या विकास कामाला त्यांनी दुजोरा दिला आणि त्यांनी हे काम लगेच मंजूरही केलं। आणि त्या अनुषंगाने आता इलेक्शन होते, त्या इलेक्शन पिरियडमध्ये काही तांत्रिक गोष्टी राहिलेल्या होत्या, आचारसंहिता होती, त्याच्यामुळे ती राहिलेली होती। तर आज नगराध्यक्ष मॅडम आपल्या तेजश्रीताई करंजुले पाटील यांनीही या त्रुटी सगळ्या भरून काढल्या। कागदोपत्री ज्या ज्या त्रुटी होत्या त्या त्यांनी भरल्या आणि आज त्यांनीही काही विलंब न लावता आज त्यांनी ह्या कामास पुढाकार दिला आहे आणि त्यामुळे आज इथे भूमिपूजन होत आहे। ह्या यशस्विनी भवनचं आणि अभ्यासिकाचं महत्त्व म्हणजे मुलांना एका जागी अभ्यास करता येईल, वाचनालय होईल किंवा आणि यशस्विनी भवन म्हणजे महिलांचे भरपूर प्रोग्राम्स असतात। आमच्या इथे नवरात्र उत्सव, हळदी कुंकू उत्सव हे सर्व होत असतात, तर त्या महिलांना एक जागा योगासनासुद्धा होतात, तर त्या योगासनांसाठी एक जागा निश्चित होईल आणि हा असा फायदा महिलांसाठी आणि मुलांसाठी हा नक्कीच होईल।